या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. कायदेशीर म्हशी वाहतूक करताना गोरक्षकांचा होत असलेल्या त्रासासंदर्भात जमियतुल कुरेशी अर्थात खाटीक समाजाच्या वतीने पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना निवेदन देण्यात आले. कायदेशीर म्हशींची वाहतूक करत असताना गोरक्षकांच्या नावाने बेकायदेशीर गाड्यांची अडवणूक करून दमदाटी करणे, म्हशी ताब्यात घेऊन गोशाळेत जमा करणे, पोलिसांना बोलावून खोटे गुन्हे दाखल करणे असे प्रकार सुरू असून या त्रासाची गांभीर्याने दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावी अशी विनंती खाटीक समाजाने पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान, अॅडव्होकेट सलाउद्दीन तांबोळी, मोबिन कुरेशी, मोहम्मद युसुफ कुरेशी, कय्यूम कुरेशी, वाहिद कुरेशी, मोहसिन कुरेशी, रऊफ कुरेशी, जलील कुरेशी, मुर्तुज कुरेशी, नियाज अहमद कुरेशी, मोहिउद्दीन कुरेशी, आरिफ कुरेशी आदी उपस्थित होते. आज पोलीस आयुक्तालय येथे सोलापूर शहराचे कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त एम राजकुमार साहेबांची सोलापूर शहरातील खाटीक समाजाचे प्रमुख मान्यवरांना घेऊन त्या ठिकाणी सीपी साहेबांची भेट घेण्यात आली. सोलापूर शहरामध्ये कुरेशी समाजाचे लोक पंचायत समिती अर्थात बाजार समितीमधून म्हशी जे महाराष्ट्र शासनाची त्याला परवानगी आहे म्हशीची वाहतूक करताना आणि सोलापुरात ते म्हशी घेऊन येऊन कंपनीमध्ये त्याचा कत्तल चढी आणताना रस्त्यामध्ये असो किंवा शहरामध्ये असो बजरंग दल हे जे संघटना आहे, गौरक्षक असो, बजरंग दल असो, विश्व हिंदू परिषदचे काही संघटना असो, या संघटनेच्या माध्यमातून या लोकांना होत असलेल्या त्रासाबद्दल त्या ठिकाणी या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांची 2 दिवसापूर्वी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दादांची भेट घेऊन दादांना हे समस्याचं त्या ठिकाणी सांगितलं होतं. दादांनी लगेच तात्काळ सोलापूर शहराचे पोलीस आयुक्तांना फोन करून की तुम्ही या समस्या ऐकून घ्या समाजाची आणि त्यावर लिगल ऍक्शन आपण घ्यावी असं त्या ठिकाणी सूचना आदरणीय दादांनी दिली होती. आज कुरेशी समाजाचे सगळे मान्यवरांना घेऊन साहेबांची भेट घेतली आणि या समाजाला होत असलेल्या त्रासाबद्दल त्यांना त्या ठिकाणी सांगण्यात आलं. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि सोलापूर शहरातील कुरेशी जमेच्या वतीने आयुक्त साहेबांचा त्या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. साहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी आश्वस्त केलेलं आहे की लिगल तुमचं काम असेल तर कुठलीही संघटना तुम्हाला त्रास देणार नाही आणि कोणी त्रास देत असेल तर त्या संघटनाला त्या ठिकाणी आम्ही बोलून त्यांना योग्य या ठिकाणी आम्ही समज देऊ. पिछले बार जो महाराष्ट्र की जो घटना होते हैं ज्यादातर पुलिस स्टेशन तक नहीं आते, क्यों कंप्लेंट नहीं करते, क्यों वारदात ऑर्डर बिगड़ेगा बोलकर. खाटीक समाज हा यांचा काम पंचायत समिती बाजार समितीमधून म्हशी घेऊन येणं सोलापुरात आणणं त्यांचा उपजीविकेचा जे विषय आहे त्याला धरून हे लोक पोलीस स्टेशन मध्ये जात नाही. आता खाटीक समाजाची या येत्या 4 दिवसामध्ये बैठक होईल. त्या बैठकीमध्ये पुढची दिशा आणि दशा त्या ठिकाणी कसे राहील त्या ठिकाणी ठरवलं जाईल. अजितदादांकडे देखील तुम्ही म्हणजे या संदर्भात तक्रार केलेली आहे. नक्कीच मी ज्या समाजामधून येतो माझ्या समाजाला जर त्या ठिकाणी त्रास होत असेल तर मला दादांनी ज्यांना समाजामधून मी मुस्लिम समाजामधून येतो म्हणून दादांनी मला जबाबदारी दिली ना, तर माझ्या समाजाला जर त्रास होत असेल तर नक्कीच आज दादाकडे गेलो होतो आणि भविष्यात सुद्धा त्रास होत असेल तर दादाकडे जाणार. मैं एडवोकेट सलाउद्दीन तांबोली. हम लोग अभी सीपी साहब के पास गए थे. जो भी कल हमारे साथ में यहाँ पे हादसा हो गया उस ताल्लुक सीपी साहब के पास गए. हमने जाने के बाद में उनको अपनी पूरी बात समझाई. उनको साहब ने हमारी पूरी बात को इतना बख्शो के सुना उन्होंने. और हमारे जो भी गाड़ियाँ पकड़ी जाती है जो समाज कंटक लोग इनकी तरफ से हमने अपना उनको आवेदन दिया. साहब ने हमारा आवेदन लिया. आवेदन लाके जो भी लीगल टेक्निकल जिस तरीके से सपोर्ट होता करने के लिए बोला. उन्होंने हमको भी हिदायत दी कि आपके भी जो जानवर लाते हैं आप लाने के बाद में आपके पास सर्टिफिकेट होने चाहिए. आपकी जो ऑथोराइज गवर्नमेंट मोटर व्हीकल एक्ट में जो आपका व्हीकल बैठता है वो व्हीकल आपका उस तरीके से होना चाहिए. बाकी अब भी कोई इलीगल एक्टिविटीज मत करिए और आपके पास से. और हम भी उन्होंने एक इम्पोर्टेंट बात यह बताई हमको कि हम भी हमारी तरफ से रेफर करेंगे कॉर्पोरेशन को. आप भी रेफर करिए कि ये स्लॉटर हाउस बना के देने की जिम्मेदारी स्टेट गवर्नमेंट महाराष्ट्र की है और वे बना के देंगे. इस तरीके से हम भी रेफर करेंगे. आप भी जाकर मेमोरेंडम दीजिए और आपको स्लॉट हाउस बना के देने की हम लोग तरतीब बनाएंगे. इस ताल्लुक से हमारे हिसाब से पूरी कायदे के दायरे में रहेगी बात होगी. मेन मुद्दा क्या है जो जानवर पकड़ रहे हैं वो मुद्दा है या फिर गोरक्षक पर कार्रवाई करने की मांग है? हमारा क्या हो रहा है कि इसके अंदर कई सारे मुद्दे हैं.
हमारा काम लीगल होने के बाद हमारे पास जो पंचायत समिति का सर्टिफिकेट होने के बाद गाड़ी ऑथराइज होती है हमारी, आरटीओ से ऑथराइज होती है, उसके बाद भी गाड़ी पकड़ना, और हम वो ट्रांसपोर्ट करते ही नहीं है जो इलीगल है। उसके अंदर भैंसों का ट्रांसपोर्टेशन करते हैं, गाड़ियां पकड़ना, ड्राइवर को मारतोड़ करना, उनको गाड़ियां उठा के डाल देना, पुलिस से प्रेशराइज करना, ये हमारे क्वेश्चन आपको थे। ऐसे जो वारदात होते हैं तो गोरक्षक कायदा हाथ में लेते हैं, ऐसा आपको कहते हैं? हाँ बिल्कुल, गौरक्षक कायदा हाथ में लेते हैं, ड्राइवरों को मारते हैं, मॉब लिंचिंग के नाम पे बाजू कई केसेस ऐसे हुए कि बच्चों लोग को जान से मार दिया गया, ऐसे कई केसेस हो गई है। क्या बोले सीपी साहब? सीपी साहब ने बोले कि हम उनको बुलाए कि उस पर स्टिक हिदायत देंगे, बात करेंगे उनसे कि आपको कोई भी हाथ में लॉ एंड ऑर्डर खराब नहीं करना है, कायदा हाथ में आप ले नहीं सकते, आप पुलिस को इन्फॉर्म करिए, पुलिस आएगी, लीगल टेक्निकल देखेगी, वेटरनरी डॉक्टर आएगा, और फिर जो है उस तरीके से इलीगल तो इलीगल काम होगा, लीगल है तो लीगल तरीके से हम उस पर कार्रवाई करेंगे। अब ये निवेदन पूरे कुरैशी जमात की ओर से की गई थी। ये हमारे बागवान साहब है, राष्ट्रवादी पार्टी के सदर है यहाँ के, ये हमारे ये सदर है, हमारे कुरैशी जमात के सदर साहब है, पापा सेठ है, मोबिन सेठ है, हमारे तमाम कुरैशी भाइयों के साथ में हमने अपना मेमोरेंडम दिया, आवेदन दिया, सीपी साहब ने हमारी पूरी बात की इत्मीनान से सुना, उसका सोल्यूशन भी उन्होंने हमको बताया। सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल हॉटेल बडेपीर। सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध। खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये, मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये, चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये। याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध। खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल। फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय। हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। प्रोप्रायटर मोहम्मद इसाक, 9503050076। मोहम्मद सोहेल, 8149278745।